मॉर्निंग टाइम बाहेर फिरायला आले. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आताच दिवस उगवला आणि फार असं आल्हाददायक वातावरण, मजा येते. मला एक तुम्हाला टिप द्यायची होती. जे मी 10 दिवस झालं कोथिंबीर आणलेली, स्वच्छ धुवून याच्यामध्ये अशीच ठेवली, पाणी ठेवून वरून अशी पिशवी घालायची. ते अशी पिशवी घालून ठेवून द्यायची फ्रीजमध्ये. तर बघा किती छान कोथिंबीर राहिली, किती मस्त राहिली. हे बघा एकदम आत्ता आणल्यासारखी आहे. मस्त फुलं आलेत. हे माझ्या तुळशी आहे, खूप साऱ्या तुळशी आलेत. हा कढीपत्ता आहे, खूप तुळशी आलेले आहेत माझ्या याच्यामध्ये. हे तर लिंबूचे आहेत आणि सगळीकडे तुळशी आहेत, सगळीकडे. हे बघा सगळीकडे तुळशी आली. कॉफी घेतली मी रंजीतला, त्याच्यात लिंबू टाकते आणि गरम पाणी टाकते. रंजित चाललाय आता जिमला, कॉफी घेतोय. हाय कर सगळ्यांना. मी तुम्हाला ना आता झटपट छोलेची भाजी करून दाखवणार आहे. खूप साधी सिंपल अशी, सकाळच्या घाई गडबडीमध्ये. हे आलं लसूण पेस्ट आहे, मी घरीच करते. आता संपत आली, ती पण टाकून घेते छोलेच्या भाजी. टोमॅटो टाकते. असे आपले छोले भिजलेले आहेत मस्त. हिंग टाकूया, हळद, लाल तिखट टाकूया. लाल तिखट टाकलंय मी. आता धना जिरा पोळी 1 चमचा. आपली साधी सिंपल भाजी.
मी गरम मसाला टाकते 1 चमचा. थोडंसं पाणी घालते, मसाले जळायला नाही पाहिजे. झाकण ठेवून 2 मिनिटे शिजू देते. आता मी नाश्त्याची तयारी करून घेणार आहे. हे मूग घेतले मी, काल रात्री भिजत घातले होते ते मूग 2 वाट्या. इथं मी ते डाळ आणि तांदूळ घेतले, 1 मूठच घ्यायची ती डाळ तांदूळ. इथं लसूण घेतलंय, इथं हिरव्या मिरच्या, जरा तिखट करणार आहे मी, छान लागतं. कढीपत्ता थोडासा आणि कोथिंबीर आणि हे अद्रक. हे सगळं आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये. आणि आता मीठ टाकून घेते मी भाजीत. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर आता टाकते मी शिजताना, म्हणजे चांगलं स्मेल येते. दोन मिनिटासाठी झाकण ठेवते. आता आपण गरम पाणी होते. आणि हे झाकण लावून घेते. 10 शिट्ट्या करते मी, चांगले शिजायला पाहिजेत ना छोले. शिजले तर छान लागतात ते. तुम्हाला दाखवते. बघा हे बघा कसं तेल सुटलं. आता आपण चणे टाकायचे. थोडंसं पाणी घालायचं. हे सगळं एकत्र केलं सगळं साहित्य. आणि आपण आता मीठ घालूया चवीनुसार. तुम्हाला किती लागतं मीठ ते घालायचं. आणि थोडंसं जिरं घालायचं. पाणी घालणार आहे मी आता. बारीक वाटून घ्यायची मस्त. मला दाखव. मी आता बारीक वाटून घेते हे. तयार. आता आपण ह्याचे मुगाचे डोसे करणार. आता मी ना घावण करून घेते. साहेबांना भूक लागली, तूप लावले, तुम्ही तेल पण लावून घेऊ शकता आणि घालून टाकले.
हे असं आपलं पीठ झालं तयार. मी ना पनीर फ्राय करणार आहे. घरी बनवलेलं पनीर आहे मी. हे थोडंसं तेल टाकते. पॅन ठेवला गॅसवर. थोडं मीठ टाकणार आहे. थोडंसं लाल तिखट. आणि थोडा चाट मसाला. चटपटीत पनीर तयार होतं. आता मी कणिक मळून घेते. दोनच चपात्याची मी मळणार आहे. थोडीशीच घेतली का नाही. जास्त चपाती कोण खात नाही. साहेबांना पण भाकरी लागते, मला पण भाकरी लागते. चांगलं पाणी लावून लावून मळायची म्हणजे छान होते चपाती मळ. बघू शकता तुम्ही केवढी कणिक आहे. चला मंडळी, इट्स ब्रेकफास्ट टाइम. काय आहे ब्रेकफास्ट? मुगाचे घावन. वाव, ग्रेट. मुगाचे घावन ही आमच्या सगळ्याची स्पेशल रेसिपी आणि ते आता पण सर्वांना आवडते. वाव, सुपर, व्हेरी नाईस. आंबा आहे, पनीर आहे, लोणी आहे. वाव. लोणी करा सुरुवात. कसं झालंय सांगा. घरी तयार केलेलं आहे. कसं झालंय सांगा. सुपर सुपर सुपर. आमचा संगीताचा एक हातखंड आहे की आठवड्याचा पूर्ण शेड्यूल तयार केलेलं असतं. ही रेसिपी प्रत्येकाची ठरलेली असते आणि दररोज सकाळी ब्रेकफास्ट काय असणार अपेक्षा. वाव,
सो डेलिशियस, अति सुंदर। जिंदगी में क्या मायने रखता है, हीरो की छाया और घर में माया, ये तो है। मी दही लावलं होतं ना रात्री, ते बघा असं इतकं एवढं घट्ट झालं, ते बघा वड्या पडतील एवढं घट्ट, छान लागतं दही खायचं, मस्त, खूप मस्त होतं, चिटकत नाही कुठे, काय नाही, खूप छान होतं, टेस्टी पण लागतं, खूप टेस्टी आणि पौष्टिक पण आहे। रणजितला हे चिकन सलाड देणार आहे मी रात्रीच्या जेवणासाठी। तर ह्याच्यामध्ये लेट्यूस आहे, चिकन आहे, डाळिंब आहे, कांदा आहे, दही आहे, कोथिंबीर आहे, हे सगळं हलकं जरा संध्याकाळच्या जेवणासाठी चांगलं असतं, म्हणून असंच काहीतरी घेऊन जातो रणजित। आणि दुपारी लंचसाठी मी छोलेची भाजी केली आणि चपाती। आता रणजितला चपाती, काकडी, छोलेची भाजी आणि इथं पनीर आणि बदाम आणि चिकन सलाड आहेच। आमची विणला गेली काम करून, हे माझं किचन ओटा, एवढी भांडी असतात ना, 2 जाळ्या भांडी असतात, रोजची तेवढी निघतातच भांडी। तर रणजित आलाय, चाललंय आता हॉस्पिटलमध्ये, आता ब्रेकफास्ट करते, त्याला पण घाई झाली खूप। आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच। ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, थँक्यू।